ज्यांना तुमची काळजी नाही अशा लोकांबरोबर तुमच्या समस्या सहभागी न करता सोडवायच्या असतील तर तुमची काळजी देवावर सोपवा, कारण त्याला खरोखर तुमची काळजी आहे. काय आमची काळजी देव घेतो हे सत्य आपण स्वीकारले आहे? उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, मागच्या कार्यक्रमात आपण दबोरा संदेष्ट्री आणि बाराक यांच्याविषयी पाहिले होते. कनानाचा सेनापती सिसरा याचा पराभव कसा झाला आणि सिसराचा मृत्यू कसा झाला याबद्दलही आपण पाहिले होते. आज आपण पुढे जात असताना दबोरा आणि बाराक यांचे गीत आणि नंतर गिदोनाला झालेले पाचारण यांचा अभ्यास करणार आहोत. दबोरा आणि बाराक यांचे गीत एक वैशिष्ट्यपूर्ण गीत आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही शास्त्रेचे पुस्तक ह्याच्या 5व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. 4थ्या अध्यायात दबोरेविषयी आम्ही पाहिले आणि कशा प्रकारे दबोरेच्या द्वारे, याएलच्या द्वारे आणि बाराकच्या द्वारे इस्रायलांना परमेश्वराने कशा प्रकारे विजय दिला, विसावा दिला, त्यांची सुटका केली हे आम्ही अभ्यासले. 5वा अध्याय 1 ते 5 वचने आपण वाचूया. त्या दिवशी दबोरा आणि अबिन वामाचा मुलगा बाराक ह्यांनी गायलेले गीत हे. इस्रायलाचे नेते पुढे चालले, लोक स्वसंतोषाने पुढे आले, म्हणून परमेश्वराचा धन्यवाद करा. राजे हो, ऐका, अधिपतींनो लक्ष द्या. मी स्वतः परमेश्वराला गाईन, इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याची स्तोत्रे गाईन. हे परमेश्वरा, तू सेईराहून निघालास, अदोमाच्या प्रदेशातून कूच केलेस. तेव्हा पृथ्वी कंपायमान झाली, तसेच आकाशाने जलबिंदू गाळले, मेघांनीही जलबिंदू गाळले. परमेश्वरासमोर डोंगर थरथरा कापले. इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याच्या समोर हा सिनाय देखील थरारला. श्रोत्यानो, हे गीत फारच काव्यमय आहे, ह्यात काही शंका नाही. 5व्या अध्यायातून आपल्याला कौतुकास्पद अशा 2 गोष्टी प्रामुख्याने दिसून येतात. पहिली गोष्ट म्हणजे इस्रायल लोकांचे धैर्य आणि दुसरी म्हणजे प्रभूने केलेला चमत्कार. दबोरेने कबूल केले की ती इस्रायलमधली एक माता आहे आणि नोकरीच्या शोधात बिलकुल नाही. तिने इस्रायलांचे पुढारीपण केले. ह्याचा तिच्यावर काहीच प्रभाव नाही. तिला परमेश्वराने निवडले होते. इतिहासात अशी बरीच उदाहरणे पाहायला मिळतात. दबोरा एक फारच कुशल न्यायाधीश होती. अथनियलपेक्षा तिच्यात अधिक योग्यता होती. जर एखादी स्त्री अधिकाराची जागा घेते तर ह्याचा अर्थ पुरुषाच्या कमजोरीचा पुरावा आहे. कमजोर, दुर्बळ आणि नैतिक शक्ती नसलेल्या युगाचे चिन्ह आहे. आम्ही मागच्या अध्यायात ह्याचा नमुना सेनापती बाराक पाहिला. श्रोत्यानो, आज आम्ही जगात पाहतो की स्त्रियांना सर्व प्रकारे समान हक्क दिल्या जात आहेत. स्त्रियांना सुरक्षा बलात आणि औद्योगिक क्षेत्रात घेतल्या जात आहे. कदाचित माझे म्हणणे ह्या युगात लागू पडणार नाही किंवा मला पुराणमतवादी म्हणण्यात येईल. पण आज जगात स्त्रिया पतींना मारणे, मुलाबाळांना सोडून अलग होणे, आत्महत्या करणे अशा गोष्टी अधिक प्रमाणात करीत आहेत. मला वाटतं सगळ्यात मोठा धोका म्हणजे स्त्रियांचे घरात जे स्थान आहे ते आज त्या सोडित आहेत. दबोरेला स्वतःचे घर सोडण्याची इच्छा नव्हती. याबीन हा कनान्यांचा राजा होता, ज्याच्या हाती इस्रायल लोकांना परमेश्वराने दिले. इस्रायली लोक त्यांच्या बंदिवासात होते. ज्या वेळेला त्यांच्या सुटकेची वेळ जवळ आली त्यावेळेला बाराक, जो इस्रायली सैनिकांचा प्रमुख होता, तो युद्धभूमीवर जाण्यास तयार नव्हता. तरीसुद्धा परमेश्वराने त्यांना विजयाचे आश्वासन दिले होते. विजय प्राप्त झाला, परंतु बाराकाकरिता तो लज्जास्पद विजय होता. युद्ध समाप्तीनंतर दबोरा आणि बाराक दोघे मिळून एक गीत गात आहेत आणि मला वाटतं की मानव जातीचे हे पहिले गीत होय. 6 आणि 7 वचने पहा काय सांगतात. अनाथाचा मुलगा शमगार ह्याच्या काळी, याएलच्या काळी राजमार्ग सुने पडले. वाटसरू आडमार्गांनी प्रवास करीत मी दबोरा पुढे येईपर्यंत, इस्रायलात माता म्हणून मी प्रसिद्ध होईपर्यंत इस्रायलात कोणी नेते उरले नव्हते, मुळीच उरले नव्हते. ह्या गीतामध्ये शमगारचा सुद्धा उल्लेख आला आहे. तो न्यायी होता
आपल्याला आठवत असेल की त्याने बैलाच्या पराणीचा 600 बलिष्ठास मारण्याकरिता उपयोग केला होता. ज्यावेळेला इस्रायली लोकांमध्ये बेबंदशाही होती, नैतिक स्तर खालावला होता, त्यावेळेला श्रमगार न्यायी होता. मुख्य रस्त्यावर चालणे सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे होते. मुख्य रस्त्यावर कोणी नसे, प्रवासी आडवाटेने येत जात असत, कारण मुख्य रस्त्याचा उपयोग करणे सुरक्षित नव्हते. श्रोत्यानो, आज सुद्धा प्रवास करणे आमच्याकरिता धोक्याचे झाले आहे. रात्रीच्या वेळेला स्त्रिया एकट्या रस्त्यावर चालायला घाबरतात. दबोरेला ह्या प्रकारच्या सर्व बाबींची धोक्याची कल्पना होती, कारण तिच्या दिवसांमध्ये सुद्धा ह्या प्रकारची अनैतिकता, बेबंदशाही सगळीकडे पसरलेली होती. नंतर तिच्या गीतामध्ये आम्हाला पुढारीपणाची कमतरता आहे ह्याचा उल्लेख सापडतो. अधिकाऱ्यांनी नियमांचा उपयोग करणे थांबवले होते. कोणीही असा महान पुरुष नव्हता जो त्यांचे पुढारीपण, त्यांचे मार्गदर्शन करू शकेल. दबोरा एक माता होती. तिच्या हृदयात मातृत्वाची भावना जागृत होती. मनापासून पाहिले तर तिला पुढारीपण करण्याची इच्छा नव्हती, परंतु त्या ठिकाणी पुढारीपणाची जबाबदारी घेण्यास कोणीच पुरुष नव्हता. ही परिस्थिती फार भयंकर होती. श्रोत्यानो, तिने ज्या प्रकारचे दिवस पाहिले होते त्यापेक्षा चांगले दिवस तिच्या लेकरांना पाहायला मिळावे अशी तिची हार्दिक इच्छा होती. ह्या तिच्या इच्छेमुळे ती इस्रायलांची न्यायाधीश बनली. ज्या वेळेला इस्रायल राष्ट्राने परमेश्वराला धिक्कारले होते, त्याला सोडले होते, अशा बिकट परिस्थितीत दबोरा त्यांचे पुढारीपण करण्याकरिता घरातून बाहेर पडले. 8वं वचन सांगतं, लोकांनी नवे नवे देव निवडले, तेव्हा वेशीतून संग्राम झाला. इस्रायलातील 40,000 एकाजवळ तरी ढाल किंवा भाला दृष्टीस पडला काय? इस्रायलांनी परमेश्वराला धिक्कारले, ज्या प्रकारे आज सुद्धा लोक करीत आहेत. ते फक्त नास्तिकच नाही, परंतु अनेक देवता आहेत असा विश्वास करीत होते. त्यांनी अनेक देवी देवतांची पूजा भक्ती सुरू केली होती. विचार करा श्रोत्यानो, की आज किती असंख्य लोक परमेश्वराविना जीवन जगत आहेत. दबोरेची इच्छा नव्हती की तिच्या लेकरांनी अशा प्रकारचे जीवन जगावे, आणि म्हणून ह्या कारणास्तव तिने घराबाहेर पाऊल टाकले. 8व्या वचनाच्या आधारे आम्ही म्हणू शकतो की त्यांच्याजवळ कोणतेच हत्यार नव्हते, कारण इब्री लोकांस तरवारी अथवा भाले बनवता येऊ नयेत असा बलिष्ठांचा उद्देश होता. फाळ, कुदळ, कुऱ्हाड व दांताळे यास धार लावायची असली तर सर्व इस्रायली लोक बलिष्ठांकडे जात असत. 9वं वचन सांगतं, माझे मन इस्रायलाच्या अधिपतींकडे लागले आहे. ते लोकांबरोबर स्वसंतोषाने पुढे आले. तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा. स्थिती काही फारच खराब नव्हती. त्या ठिकाणी काही चांगले अधिपती सुद्धा होते. दबोरेची इच्छा होती की त्या अधिपतींना माहीत व्हावे की त्यांना तिचा पूर्ण पाठिंबा आहे. ज्या लोकांना तिने नाकारले ते परमेश्वरावर विश्वास ठेवणारे लोक नव्हते. 10-11 वचने, शुभ्र गर्दभावर स्वारी करणाऱ्यांनो, अमूल्य गालिचांवर बसणाऱ्यांनो, वाट्याने चालणाऱ्यांनो, ह्याचे गुणगान करा. पाणवठ्यावर पाणक्याच्या स्वराने परमेश्वराच्या विजयाचे, इस्रायलातील नेत्यांच्या विजयाचे लोक वर्णन करतात. त्या समयी परमेश्वराचे प्रजाजन वेशींवर चालून गेले. फाटकाजवळ लोक एकत्र येत असत. जेथे कुठे लोक एकत्रित होत त्या ठिकाणी ते साधारण बाबींबद्दल बोलत नसत, परंतु परमेश्वराच्या महान कृत्यांबद्दल बोलत असत. त्याच्या न्यायकृत्यांचे ते वर्णन करीत असत. 12 आणि 13 वचने सांगतात, जागी हो, जागी हो दबोरे, जागी हो, जागी हो, गीत गा. बाराका उठ, अबिन वामाच्या मुला, तू आपल्या बंदिवानांना घेऊन जा. त्या समय उरलेले सरदार खाली उतरले. परमेश्वराचे लोक माझ्याकरिता वीरांविरुद्ध सामना कराव्यास उतरले. शत्रूंवर इस्रायलांनी विजय प्राप्त केल्यानंतर दबोरेने बाराकला पुन्हा सांगितले की तू पुन्हा ह्या लोकांवर अधिकार घे. परंतु त्याने ती जबाबदारी घेतली नाही आणि दबोरेला इस्रायलांचे पुढारीपण करावे लागले. तिला आढळून आले की सामर्थी लोकांवर तिची सत्ता आहे. 14वं वचन, अमालेकात ज्यांची पाळे मुळे पसरली आहेत ते एफ्रायमामधून आले. तुझ्या मागून बन्यामीन तुझ्या सैन्यात दाखल झाला. माखिराहून अधिपती व जबुलूनाहून दंडधारी अंमलदार उतरून आले. आता बाकी वंशजांचे लोक सामील झालेत. 15 आणि 16 वचने सांगतात, इस्साखाराचे सरदार दबोरे बरोबर होते. इस्साखार बाराकाशी एकनिष्ठ होता. त्याच्या पाठोपाठ ते खोऱ्यात धावले. रौबेनाच्या पक्षांमध्ये मोठी चर्चा झाली. खिल्लारासाठी वाजविलेला पावा ऐकत तू मेंढवाड्यात का बसलास? रौबेनाच्या पक्षाविषयी फार विचार विनिमय झाला. श्रोत्यानो, काही वंशजांच्या लोकांनी बिलकुल मदत केली नाही.
रौबेनने अधिक सैन्य युद्धाकरिता पाठवले नाही. जेव्हा अधिक मदतीची आवश्यकता होती तेव्हा ते मदतीकरिता तेथे नव्हते. ते अगदी जवळ शेजारीच होते, परंतु त्यांनी काहीच केले नाही. त्यांना वाटले की त्यांनी स्वतःच्या गुराढोरांसोबतच राहावे. त्यांची जबाबदारी दुसऱ्या कोणावर सोपवण्यास ते तयार नव्हते. दुसऱ्या कोणावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांनी अशी वागणूक दाखवली जणू काही युद्ध झाले नाही. परंतु दुसऱ्या बाजूला इस्साखारचा वंशज दबोरा आणि बाराक यांच्यासोबत पूर्णपणे उभा राहिला.
17वं वचन सांगतं, गिलाद यार्देने पलीकडेच राहिला, दान हा आपल्या जहाजापाशीच का बसून राहिला, आशेर समुद्र किनाऱ्यावर बसून राहिला, आपल्या धक्क्यांवर बसून राहिला. दान वंशजांचे लोक व्यापारात मग्न होते. युद्धात येण्याची त्यांची मुळीच इच्छा नव्हती. आशेर समुद्र किनाऱ्यावर बसून राहिला. श्रोत्यांनो, तुम्हाला माहीत आहे का की मानवीय स्वभाव कधीच बदलत नाही. इस्रायलांचे वतन हस्तगत करण्यास आम्ही इतर वंशांना मदत करू, असे मोशेला व आरोनाला रौबेन व गाद या वंशांनी अभिवचन दिले होते. तरी ते यार्देनेच्या पूर्वेकडील तीरावरच राहिले. दबोरेच्या काळात जे घडले ते आज सुद्धा घडत आहे. बऱ्याच लोकांनी देशद्रोह केला आहे. त्यांनी स्वतःच्याच मातृभूमीला धोका दिला आहे. त्यांनी तसे करावायला नको होते, पण मानवाची स्थिती तशीच आहे. जुबलून आणि नफ्ताली ह्यांनी खरोखरच युद्धात पूर्ण साथ दिली. त्यांचे खूपच गौरव करण्यात आले. जुबलूनाहून दंडधारी अंमलदार उतरून आले, म्हणजे लेखणी हातात धरणारे तरवार हातात धरण्यास आले. 19वं वचन, राजे येऊन लढले. त्या समय कनानाचे राजे मगिदोच्या जलप्रवाहापाशी तानक येथे लढले. त्यांना रुपयाची काहीच लूट मिळाली नाही. ह्याचा अर्थ श्रोत्यानो, की इस्रायलाशी युद्ध करण्याकरिता एकापेक्षा अधिक राजे गुंतले होते. ही गोष्ट लक्षात घ्या. मगिदोचा जलप्रवाह हे शब्द आपल्याला हर्मगिदोन हा शब्द कोठून आला हे दर्शविते. याप्रमाणे ही लढाई भावी अंतिम युद्धाच्या युद्धभूमीवर झाली. 20वं वचन, आकाशातून तारे लढले. त्यांनी आपापल्या कक्षातून सिसराशी लढाई केली. हे काही फक्त काव्यमय भाव नाहीत, पण खरोखरच आकाशाबद्दल सांगितल्या गेले आहे, कारण परमेश्वर ह्या शत्रूंच्या विरोधात होता. 21 आणि 22 वचने सांगतात की किशोन नदीने, त्या पुरातन नदीने त्यांना वाहून नेले. हे जेव्हा हिंमत धरून पुढे चाल, त्या समय घोडे भरधाव उधळले. ते मस्त घोडे टापा आपटू लागले. त्यांच्या टापांचा आवाज झाला. आपण अगोदरच पाहिले श्रोत्यानो, की खोऱ्यातून शांत आणि फारसे पाणी नसलेली एक नदी वाहत होती आणि ते खोरे चहूबाजूंनी उंच डोंगरांनी वेढलेले होते. अशा त्या भागात एकाएकी भयंकर वादळी पर्जन्यवृष्टी झाली तर तात्काळ काय परिणाम होईल? चहूबाजूचे पाणी किशोन नदीत एकवटून जाईल. थोडक्याच वेळात तिला महापूर येईल. तिचे पाणी दोन्ही तीर ओलांडून जाईल. मुळात किरकोळ असणाऱ्या प्रवाहाचे रूपांतर प्रचंड महापुरात झाले आणि भोवतालचा सर्व प्रदेश जलमय झाला. असा प्रकार होण्यामध्ये काही विशेष आश्चर्य आहे असे नाही, परंतु आपल्या लोकांना सोडविण्याकरिता देवाने केलेला तो एक चमत्कार होता. आपल्या घरापासून कित्येक मैल दूर असलेले सिसराचे रथ आणि घोडे त्या सखोल खोऱ्यामधून मार्ग काढीत होते. ताबोर डोंगराच्या उतरणीजवळ ते आले असतानाच गडगडाट होऊ लागला, विजा चमकू लागल्या आणि त्यांच्यावर मुसळधार पावसाची वृष्टी झाली. दबोरा म्हणते, आकाशातून तारे लढले. अशा परिस्थितीत 1000पेक्षा जास्त असलेले घोडे साहजिकच गोंधळून गेले असतील. सिसराचे लक्ष लढाई करण्याऐवजी 900 रथ ताब्यात ठेवण्याकडेच गेले असेल. थोडक्याच वेळात सर्व जमीन दलदलीची होऊन गेली आणि थोड्या वेळाने महापुराने नदी दुथडी भरून वाहू लागली. आणि श्रोत्यांनो, अशा प्रकारे त्यांचा नाश झाला. त्याबरोबर ताबोर डोंगरावरील 10,000 इस्रायल सैनिक रणगर्जना करीत आणि आव्हान देत त्यांच्यावर चालून गेले. सिसरा आता मोठा घोर संकटात सापडला होता. त्याचे रथ त्याच्या भोवती विस्कळीत होऊन उभे होते आणि त्याचवेळी डोंगरावरून लोकांचा एक प्रचंड घोळका आगेकूच करीत होता. आता आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती ही की सपाट मैदानावर 10,000 सैनिक चालत येत असताना त्यांची संख्या खरोखर किती आहे हे समजून येत नाही, कारण केवळ पुढचेच लोक दृष्टीस पडतात. तथापि डोंगरावरून उतरणारे 10,000 सैनिक म्हणजे एक घाबरून सोडणारे दृश्य होते. एकाच वेळी प्रत्येक सैनिक दिसू शकतो. सिसराने माघार घेण्याची आज्ञा दिली, यात काहीच आश्चर्य नाही, पण त्यांना माघार कशी घेता येणार? परमेश्वराने सिसरा, त्याचे सर्व रथ व सर्व सेना यांचा बाराकीसमोर तरवारीने धुवा उडविला. तेव्हा सिसरा रथावरून उतरून पायीच पळून गेला. त्याचे सर्व रथ व सर्व सेना हे शब्द मुद्दाम लक्षात घ्या. या राजांच्या सामर्थ्याचा हा पुरा नाश झाला होता. आता हेही लक्षात घेण्यासारखे आहे श्रोत्यानो, की ढाली आणि तलवारी जवळ नसणे हे दबोरेच्या सैनिकांना किती फायद्याचे ठरले. अंगावर ढाल तरवारीचे वजन नसल्यामुळे त्यांना चपळतेने हालचाली करणे सुलभ होते. जर त्यांना अधिक हत्यारांची गरज पडली असती
तर पराभूत झालेल्या सैनिकांनी टाकून दिलेले शस्त्रे तयारच होते. 23व्या वचनात दबोरा एका शहराचा खास धिक्कार करते. खुद्द परमेश्वरानेच त्यांना कडक शब्दात दिलेला हा शाप आहे. मेरोज हे गाव बाराकाच्या घरापासून फारसे दूर नव्हते. तेथे बाराकाचे लोक असून परमेश्वराच्या साह्यार्थ येण्याची त्यांनी शपथ घेतली होती. तरी त्यांनी माघार घेतली आणि त्यांच्या भेकडपणामुळे त्यांना शाप देण्यात आला. आजही असे कित्येक लोक आहेत जे परमेश्वराच्या कार्यात मुळीच मदत करीत नाहीत. 24वं वचन वाचूया. 5वा अध्याय आणि 24वं वचन. केनी हेबेर ह्याची स्त्री याएल ही सगळ्या स्त्रियांमध्ये धन्य, डेऱ्यात राहणाऱ्या सर्व स्त्रियांमध्ये ती धन्य. श्रोत्यांनो, त्या दिवसाची नायिका याएल होती, बाराक नव्हे. जरी तिने भय नसलेल्या ठिकाणी मोठे धैर्य दाखवून अमानुष कृत्य केले तरी तिला श्रेय मिळाले. ही युद्धाची वेळ होती. सगळीकडे युद्धाचे भय पसरले होते. घायाळ शरीरे, मृत शरीरे दिसत होती. शेवटलं वचन सांगतं, 31वं वचन. हे परमेश्वरा, तुझे सर्व शत्रू असेच नाश पावत, पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणाऱ्या सूर्यासमान होत. मग देशाला 40 वर्षे विसावा मिळाला. श्रोत्यानो, आज सुद्धा परमेश्वराला विशेष तज्ज्ञ असलेल्या लोकांची गरज भासत नाही. दबोरेने वर्णिल्याप्रमाणे सामान्य व्यक्तीच त्याला चालतात. स्वसंतोषाने पुढे येणाऱ्या, वेळ आल्यास स्वतःचे प्राणही धोक्यात घालण्याची तयारी असलेल्या, कितीही किंमत द्यावी लागली तरी ती देण्यास माघार न घेणाऱ्या आणि देवाची आज्ञा पाळणाऱ्या लोकांची त्याला गरज असते. दबोरा हीच स्वसंतोषाने पुढे येणाऱ्या योद्ध्यांचे अत्युत्कृष्ट एक उदाहरण आहे. आता आपण 6व्या अध्यायाकडे वळत आहोत. श्रोत्यांनो, 6व्या अध्यायामध्ये गिदोनविषयी आम्हाला वाचायला मिळते. गिदोन हा 5वा न्यायाधीश आहे. पहिलं वचन सांगतं, इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले, तेव्हा परमेश्वराने त्यांना 7 वर्षे मिद्यानाच्या हाती दिले. श्रोत्यांनो, मिद्यानी आणि अमालेकी विस्कळीत अशा भटकणाऱ्या जमातीच्या रूपात आले. ते हल्लेखोर, धाड घालणाऱ्या मधून होते. ते दुसऱ्या लोकांच्या अन्नधान्यावर आणि इतर वस्तूंवर धाड मारीत असत, त्यांना लुटत असत. दुसरं वचन आम्हाला सांगतं, मिद्यानाचा हात इस्रायलावर प्रबळ झाला. मिद्यानाच्या भीतीने इस्रायल लोकांनी डोंगरातून आपणासाठी विवरे, गुहा व दुर्ग तयार केलेत. हे लोक ह्यांना फार घाबरत असत आणि त्यामुळे स्वतंत्रपणे वावरू शकत नसत. त्यांच्या भीतीमुळे स्वतःचे घर सोडून पळून गुहेत आणि दऱ्याखोऱ्यात हे इस्रायली लोक राहायला लागलेत. आज सुद्धा हे लोक गुहेत, दऱ्याखोऱ्यात राहिले होते ह्याचे बरेच पुरावे ह्या भागात आम्हाला सापडतात. आता पुन्हा तीच जुनी गोष्ट. इस्रायलांनी पाप केले आणि वर्तुळाकार चक्र फिरायला लागले. दबोरेच्या अधिकाराखाली पुन्हा एकदा परमेश्वराने इस्रायली लोकांना आशीर्वादित केले होते. त्यांनी पाप केले तेव्हा परमेश्वराने त्यांना मिद्यानांच्या हाती दिले. त्यांनी सुटकेसाठी परमेश्वराचा धावा केला. 5वं वचन सांगतं, कारण ते आपले पशु व डेरे घेऊन चढाई करीत आणि टोळधाडीप्रमाणे उतरत, ते व त्यांचे उंट अगणित होते. अशा प्रकारे ते देश उजाड करावयाला येत असत. श्रोत्यानो, गिदोन मनश्शे वंशातला होता. जेव्हा त्यांच्या प्रांतात हे भटकणारे लोक आलेत तेव्हा ते डोंगराळ भागात गेलेत आणि गुहेत, डोंगर खोऱ्यात राहू लागले. त्यांना जाणे भाग पडले. त्यांनी पाहिले की त्यांचे पीक आणि जे काही होते नव्हते ते सर्व शत्रूंनी लुटून नेले. ही एक ऐतिहासिक वेळ होती ज्यावेळी गिदोनाची ही घटना घडली. 7 ते 10 वचने पहा काय सांगतात. मिद्यानाच्या जाचामुळे इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. तेव्हा परमेश्वराने इस्रायल लोकांकडे एक संदेश पाठविला. तो त्यांना म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला मिस्र देशातून काढून आणले, दास्यगृहातून तुम्हाला बाहेर आणले. मिस्रांच्या आणि जे कोणी तुम्हाला गांजीत होते त्या सर्वांच्या हातून तुम्हाला सोडविले आणि त्यांना तुमच्यापुढून घालून देऊन त्यांचा देश तुम्हाला दिला. आणि मी तुम्हाला म्हणालो की मीच तुमचा देव परमेश्वर आहे. ज्या अमोऱ्यांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या देवांना भिवू नका, पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. पुन्हा इस्रायली लोक कण्हायला लागलेत, तक्रार करू लागलेत. परंतु परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे. परमेश्वराचा संदेश आला आणि त्याने त्यांना त्यांच्या वर्तमान परिस्थितीचे कारण सांगितले. श्रोत्यांनो, त्यांनी परमेश्वराचा धावा केला आणि परमेश्वराने त्याच्या कृपेने अजून एक शास्ता, एक न्यायाधीश पाठवला. 11वं वचन सांगतं, मग परमेश्वराचा दूत अफ्रा येथे येऊन योवाश अबियेजरी ह्याच्या एला वृक्षाखाली बसला. त्यावेळी त्याचा मुलगा गिदोन मिद्यानांपासून गव्हाचा बचाव करण्यासाठी द्राक्षकुंडात त्याची झोडणी करीत होता. गिदोनाची ओळख
एखाद्या नायकाच्या रूपात किंवा फार वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तीच्या रूपात करून देण्यात आलेली नाही. आपणाला माहीत आहे का श्रोत्यानो, की तो काय करीत होता? तो द्राक्ष कुंडात गव्हाची मळणी करीत होता. आता द्राक्ष कुंड ह्या संपूर्ण स्थितीची किल्ली आहे. त्या दिवसांमध्ये द्राक्ष कुंड नेहमी डोंगराच्या पायथ्याशी राहत असे, कारण द्राक्षमळ्यातून द्राक्षे खाली आणण्यात येत असत. स्वाभाविकच ते द्राक्षाचे ओझे अगदी खालच्या जागी घेऊन येत असत. ह्याच्याच विरुद्धात गव्हाची मळणी करण्याची जागा डोंगराच्या अगदी वरच्या भागात असे. अगदी वरची जागा जी उपलब्ध असेल, जेणेकरून हवेमुळे गव्हाचा भुसा उडून जावा. 12वं वचन सांगतं, त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे. गिदोन भीतीमुळे द्राक्षकुंडात गव्हाची झोडणी करीत होता, परंतु परमेश्वराचा दूत त्याला बलवान वीरा असे म्हणतो. थोडासा ह्या ठिकाणी आम्हाला विनोद आढळतो श्रोतानो, परंतु परमेश्वराची इच्छा होती की गिदोनाने फार धैर्याने हिमतीने कार्य करावे. 13वं वचन, गिदोन त्याला म्हणाला, महाराज, परमेश्वर आमच्याबरोबर आहे, तर हे सर्व आमच्यावर काय यावे? परमेश्वराने आम्हाला मिस्रातून बाहेर नाही का आणले? असे म्हणत त्याच्या ज्या अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडवडील आम्हाला सांगत, ती कोठे आहेत? परमेश्वराने आता आम्हाला टाकून देऊन मिद्यान्यांच्या हाती दिले आहे. श्रोत्यानो, अशा प्रकारची कुरकूर गिदोन ह्या ठिकाणी करीत आहे. ह्याविषयी आम्ही पुढच्या कार्यक्रमात अधिक पाहू. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, माझी खात्री आहे की आजचे अध्ययन आपणास आशीर्वादाचे असे झाले असणार. दबोरेचा काळ आणि आत्ताचा काळ यामध्ये फारसा फरक नाही. परिस्थिती सारखीच आहे, परंतु आमच्या विपरीत परिस्थितीत आम्ही परमेश्वरावर कसे अवलंबून राहावे याचा सुंदरसा नमुना आमच्या समोर आहे. देव आजही आम्हावर प्रीती करतो. तो त्याच्या लेकरांना संकटातून बाहेर काढतो. काय आम्ही असे अनुभवलेले आहे? जर असेल तर काय आम्ही त्या देवाचे आभार मानले आहेत? आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आमची काळजी घेणारा तू देव आहेस. आज आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत आणि प्रभूजी, आम्ही हे जाणलेलं आहे की आमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आमच्या बरोबर राहणारा तू आहेस. आमच्या संकटामधून आम्हाला बाहेर काढणारा आमचा देव तू आहेस. होय प्रभूजी, असा आमच्यावरती प्रीती करणारा देव आम्हाला लाभला याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभूजी. म्हणूनच प्रभूजी, आज आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो असताना आमची विनंती, आमची प्रार्थना ही आहे, प्रभूजी, आम्ही देखील तुझ्याबरोबर असावं. आम्ही कदापि तुला सोडू नये. तू नेमून दिलेल्या मार्गाने आम्ही कदापि भटकू नये, तर त्याच मार्गावरती आम्ही दृढतेनं राहावं म्हणून आमची प्रार्थना आहे. प्रभूजी, आमचा स्वीकार कर, आम्हाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. विश्वासात स्थिरावलेले व अढळ रहा. प्रभू आपणास सहाय्य करो.